प्लसच्या माध्यमातून. त्यानंतर मॅच असेल दिवा 40+ विपक्ष बेतवडे 40+. म्हणजे एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल. दोन बलाढ्य संघांमधील मॅच. यष्टिरक्षक मनोज आहे. गोलंदाजी मार्फत संघनायक केशव येतोय. मेकी देखील आपण पाहू शकता. स्ट्रायकेला आपण मंगेशला पाहू शकता. नवशकला आशीर्वाद या संघाचा सर्वात चांगला चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. जर बॅटिंग बघितली तर बिंदास आहे. आपण बघितले तर अभय देखील आपण पाहू शकता. माताडीचा एक संघ देखील खूप चांगली कामगिरी करतो. गावदेवी माताडी संघ काल लाईट राजीवमध्ये देखील त्याने एक सामना जिंकला होता. सामना सुरू होतोय. पंचांच्या भूमिकेत रमेश म्हात्रेला आपण पाहू शकता. सचिन ठाकूरला आपण पाहू शकता. ऑन साइडला शॉट, फाईन लेग, स्क्वेअर लेगला एक क्षेत्र, शॉट स्क्वेअर लेगला, मिड ऑनला एक क्षेत्रक्षण, मिड विकेटला एक क्षेत्रक्षण, ऑफ साइडला शॉट तडमॅन एक क्षेत्रक्षण, बॅकवर्ड पॉइंटला अध्यक्षांना आपण पाहू शकता. पॉइंट कव्हर्स लॉंग ऑफला एक क्षेत्रक्षण. केशव गोलंदाजी मार्फत फुल टॉस आहे. व्यवस्थित मिडल होत नाही. मिड ऑनला चेंडू जोपर्यंत फीड होईल. बी स्पीड झाली आहे. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा तिथून कंप्लीट केल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन झालंय. माताडी 40+ संघाचा मंगेशचा अकाउंट ओपन झालाय. लोअर फुल टॉस होता. केशव पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारक होतं. आगासनगाव एंड कडून पहिल्या फिरती तिसरी मॅच. हो चांगला चेंडू बॅक पड गेला. कट केला या वेळेला. चांगलं क्षेत्रक्षक शॉट टॉर्नामेंटला आपण बघितलं तर क्षेत्रक्षक वेगाने आल्या. चेंडूला फीड करतोय. धावसंख्या आपण 3. आत्ताच माताडीची वनडे फिनिश झाली. काय स्पर्धा झाली त्या अशोक पाटील. जबरदस्त स्पर्धा आणि चॅम्पियन संघ ठरला होता आपण त्या शील्ड 40+ संघ आणि काल सेमी मध्ये पराभूत झालाय. म्हणजे माऊली 11. हो चांगला चेंडू सॉफ्टने चेंडूला पुश केला या वेळेला. 30 क्षेत्ररक्षण आपण आता 30 सर्कल मध्ये जोपर्यंत शॉट कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल चेंडूला फीड करेल. 1 धाव मिळते. धावसंख्यात आपण कधी 4 धावा धावफल करते आपण पाहू शकता. केशव तो मंगेश. हो फटका चांगला डाऊन द ग्राउंड एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला फटका होय. वेगाने चालला यावेळेला चेंडू सीमेरेषेकडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जातोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा मिळतात. मंगेशला 2 धावा मिळत आहेत. माताडी 40+ संघाला धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावा. फटका चांगला होता. टायमिंग खूप चांगला होता. ओव्हर पिच होता. त्याला एक्स्ट्रा कव्हर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा फटका. केशव राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. हो पुन्हा एकदा स्लॅश केले आहे हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे तकदीर आहे. चूक होणार नाही. बॅटर बाद. तो कोण आहे. पाटील नवीन बॅटर येतं मैदानावर. काळूराम पाटील. अशोक पाटील. MRFचा चेंडू पहिला सर्वात लांब कोण मारायचा. काळूराम पाटील. आता त्या गोष्टीला मला वाटतं 25 ते 26 वर्ष झाली. पण आता पुन्हा एकदा मैदानात ते उतरलेत. आज पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. मंगेशचा फटका चांगला होता पण प्लेसमेंट चांगली नव्हती. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक उभा आहे त्याला जणू काही त्याने कॅच प्रॅक्टिस केली. 6 धाव जर पहिला गडी बाजूला. नाही गाडी कोणाची जरा बाजूला करा. बघा गाडी कोणाची. 4 व्हीलर कार. क्रिएटा कोणाचे बघा जरा थोडेसे बाजूला करा. धन्यवाद. क्रॉस लावा थोडीशी. हो चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. थोडेसे बाजूलाच करा तिथून. कार चालकांना विनंती आहे. जे मालक असतील त्यांना विनंती की आपण थोडीशी कार तिथून बाजूला रिमूव्ह करा.
6 आपण तर धावा पाहिल्याच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. नाही कार मालकांना विनंती प्लीज जरा आपण कार जरा व्यवस्थित लागा. आता आमच्या समालोचन कक्षामध्ये ती जी सूर्याची किरणं पडतायत ती आमच्याकडे परावत होत आहेत. प्लीज थोडंसं सहकार्य करा दादा. थोडेसे व्यवस्थित पार करा. 6 धावा दाखल करतील. नाही विनंती आहे कार मालकांना की आपण जरा थोडसे व्यवस्थित पार करा. कारण आता जर तिच्यावरती सूर्यकिरण पडतायत ना ती आमच्या आपण डोळ्यावरती परात होतात समालोचन करताना. आपण पडद्याच्या मागे एक तर पार करा गाडी. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता मनोज पाटील येतोय. यस धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हवेमध्ये चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं काढला यावेळेला. शॉर्ट कव्हरच्या चेंडू वेगाने चालला यावेळेला. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून तिसरी होते का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट ना. आशीर्वाद इतका वेगाने धावतो ना तो दुसऱ्या बॅटरला देखील धावा आला होतो. 3 ने धावसंख्या पुढे शकते. धावसंख्या वापर करते 9. खूप खूप धन्यवाद. अशोक पाटील फक्त विनंती करू शकता आदेश कोणालाही द्यायचा नाहीये. आदेश दिला तर आदेश मातोश्री व्हायचा आणि आता आदेश दिला तर तो ऐकणार नाही. मनोज हो डान्सिंग डाऊनच्या मध्ये चेंडू खोदून काढला यावेळेला. कौरम पाटीलने डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न केला होता. एक इथे सिंगल पूर्ण केली. चिकी सिंगल. धावसंख्या वापर करते 10 धावा. 10 धावा आपण पाहू शकता. मनोज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्रायकला आशीर्वाद पाटील आता पाहायचं. या बॅटरला आता शेवटपर्यंत खेळणं फार गरजेचं राहणार आहे. 50-55 धावा करायचे असतील तर. ओ चांगला चेंडू. यॉर्क लाईनचा चेंडू. मनोजला माहितीये बॅटर शफल होतोय तर ब्रह्मास्त्रचा वापर केलाय. सरळ ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकलाय. चांगली गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी काटाई फुटी प्लसच्या माध्यमातून. अशोक पाटील संकष्टी चतुर्थी. गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. फुल टॉस होता यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण. खूप चांगलं क्षेत्रक्षण. शॉट फाईन लेगला. चौकार वाचवला अशोक पाटील. अन्यथा आपण मित्र चौकार गेला असता इथे. जरा हाईट फॅक्टर चेक करायचे दीपक. हाईट चेक करा बघा. चेंडू कमरेच्या वरती रिलीज झालाय का बघा. फेअर डिलिव्हरी. 11 धावा. मनोज गोलंदाजी मार्कवास टाकला. काळूराम पाटील एज आहे ज्यावेळेला डान्सिंग डाऊनच्या मध्ये चेंडू वेगाने चाललाय. थर्डमॅनला बीट केलंय. चेंडू वेगाने जातोय का पाहिजे. थर्डमॅन सीमारेषा पार. माताडीवाल्यांच्या टाळ्या वाजल्या म्हणजे चौकार. अशोक पाटील गाणं जेव्हा वाचतो ना तेव्हा आपण मिकीचं कौतुक करतो. आणि काय स्टेप येत त्याच्याकडे बघा ना. 2 दिवसात त्यांनी आतापर्यंत ना खूप प्रेक्षकांना एंटरटेनमेंट केलं. आपल्याला देखील एंटरटेनमेंट केलंय. धावसंख्या 15. मनोज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकला बॅटर आपण पाहू. काळूराम हो गुडलेस पण टेकअप झाला चेंडू. पंचांकडे पाहिलं तर हुक करायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटक संपल्यात. 2 धावा झाल्यात. 15. माताडी पोटी प्लस संघ बघा 15 धावा झाल्या आहेत 2 षटकामध्ये. एकच बॅटर बाजारा मंगेश. पण आता पॉवर प्ले संपलेले. आता पाहिजे कशा प्रकारे इथून गोलंदाजी केली होते.
जर आता इथून मला वाटतं आशीर्वादला आता गेअर चेंज करावे लागतील। बॅटिंग ऑर्डर अजूनही खूप चांगली आहे, बिंदास आहे, अभय आहे, तर मग ह्या दोन बॅटरांना आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार। काऊ रंपाटीला प्रमोद गेलाय पण त्यांच्याकडून मोठे फटके येत नाही, चौकार आलाय तो नशिबाचा चौकार आलाय मी तर म्हणेन। थर्ड मॅनला चेंडू बेट गेला। अशोक पाटील आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 12 चेंडूमध्ये 15 आले आहेत, 18 मध्ये किती येत आहेत? अशोक पाटील जर डबल झाल्या तर 51 धावा होतील। अरविंद आलाय, अजून एक चांगला गोलंदाज मनोज पाटील यांचे बंधू राज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू। गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता मनोज यांचे बंधुराज येत आहेत, अरविंद पाटील येत आहेत। वैयक्तिक पहिलं संघ 30 चढ होते आगासनगाव एणीकडून स्ट्राईकला आशीर्वाद। ओ चांगला चेंडू, यावेळेला थोडासा गती परिवर्तन होता, डॉट चेंडूची समाप्ती होते। ऑन साइडला आपण स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं। गोलंदाजी खूप चांगली ते काटे 40+ संघाच्या माध्यमातून। अरविंद राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय, चेंडू प्रचंड वेगाने टाकण्याचा प्रयत्न केलाय, पंचांकडे पाहिलं जातंय, पंच कोणत्याची खून करत नाहीये। डॉट चेंडूची समाप्ती, आशीर्वाद सारखा बॅटर संघर्ष करतोय मैदानावर। 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 12 चेंडू मध्ये 15 आले आहेत, 16 चेंडू मध्ये किती येतात पाहायचं आता। गोलंदाजी चांगली करावी लागणार इथून। अरविंद राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय, डान्स डाऊनच्या मध्ये क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला। एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय, 2 धावा होत आहेत का पाहायचंय। कारोम पाटीलने कॉल दिलाय, 2 होणार आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दाखल करती 17 धावा। नाही यासाठी जाणला जातो आशीर्वाद पाटील की वेगाने फटकेबाजी करतो, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतो, आता देखील त्याने तेच केले। मनोज राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय, काटाई 40+ संघ क्षेत्ररक्षण करतो मध्ये अध्यक्षांचा संघ राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय। ऑन साइडला आपण आता स्वीपच्या माध्यमातून वळवलाय चेंडूला, स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शिवाजी येतोय, चेंडूला फेड करतोय, 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत। धावसंख्या धावफलक करते आपण पाहू शकता 19। या षटकात धावफलक हलता ठेवलाय आशीर्वादने, कर त्याला माहिती आहे नंतर 12 चेंडूंचा खेळ असणारे, मग आक्रमण करतोय का पाहायचंय। अरविंद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो, टाकला आशीर्वाद। हो बॅकफुट गेले, स्क्वेअर कट चालला, जेव्हा फटका बघायला मिळतोय, चेंडू चाललाय थर्डमॅन सीमारच्या पार, चौकार। उपयुक्त चौकाराला आशीर्वादच्या बाडामधून थर्डमॅन सीमारच्या पार पाठवला चेंडूला, क्षेत्ररक्षक होते बॅकफुट पॉइंटला, त्यांना भेट गेले, अध्यक्ष होते 40+ संघटनेचे। पुन्हा गोलंदाजी मार्कवर अरविंद राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो, टाकला आशीर्वाद। हो चांगला ड्राईव्ह बघायला मिळालाय, चेंडू चाललाय स्वीपा कबार रिजन मधून वेगाने, यावेळेला सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक येतोय, 2 धावा कंप्लीट केल्या आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण, धावसंख्या धावफलक 25 धावा। या षटकात धावफलक हलता ठेवलाय, पाण्याची मागणी केली। 3 षटकाचा खेळ संपला, ड्रिंक्स बेकर जा लवकर मैदानात। नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय, दिवा 40+ आणि बेतोडी 40+ टॉस साठी या।
25 धावा झाल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशोक पाटील खेळाडू बघा मैदानावर जलपान करतायत. पाणी पिलं जातं आता मैदानावर. थकान थोडीशी दूर केली जाते. 12 चेंडू मध्ये आता किती धावा येत आहेत आपण ही स्पर्धा पाहता. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. SRGS चषक अशोक पाटील उद्यापासून आपण जर विचार केला तर उद्यापासून आपण तर रेग्युलरचे संघ देखील इथे खेळणार आहेत. आई जीवदाने क्रिकेट संघ साबे आयोजित साबे चषक उद्या पहिला दिवस असणार आहे. पहिलीच मॅच सीळ विपक्ष खिडकाळी, तातील विपक्ष कोपर बेतोडे. अजयचा संघ त्यांच्या अगेन्स्ट सापाड संघ खेळणार आहे. टायगरचा संघ देखील खेळणार आहे म्हणजे काव्या 11 या नावाने तो संघ उतरेल त्यांच्या अगेन्स्ट. माताडी उमेदचा संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. 18 आणि 19 ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. आज अंतिम दिवस या 40+ अशोक पाटील हेच आयोजन असणार आहे उद्या. तर गोलंदाजी मार्कवर येतोय यावेळेला आपण तर वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. प्लस संघटनेचे अध्यक्ष आहेत अर्जुनभाई पाटील गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकरला काळू रामला आपण पाहू शकता अनुभवी खेळाडू. ओ चेंज ऑफ पेस डॉट चेंडूची समाप्ती होते. काळू राम पाटील यांना बघा बाद करत नाही. संधी होती मनोजकडे तर पहिला चेंडू डॉट गेलाय. पुणे अर्जुनभाई पाटील स्ट्रायकरला 22 साठी पारितोषिक देखील विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. हो चांगला चेंडू या वेळेला बघा यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. बॅटर बाद बिग विकेट. विकेट साठी प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि अशोक पाटील आपल्याकडे जमा देखील आहेत त्याबद्दल धन्यवाद. आता अशोक पाटील काही जण बक्षीस लावतात देत नाही मग आम्हाला सातत्याने सांगावं लागतं बक्षीस द्या बक्षीस द्या. धन्यवाद. विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज एक विकेट मिळालाय. नवीन बॅटर येतो आपण बघितलं तर बिंदास एक आक्रमक असा बॅटर पण पाहिजे आता बिंदास कशा प्रकारे बॅटिंग करतो. बिंदास बॅटिंग करावी लागणार त्यांना कारण अजूनही विचार केला ना अशोक पाटील 4 चेंडूचा खेळ बाकी म्हणजे एकूण 10 चेंडूचा खेळ बाकी. अर्जुनभाई पाटील राईट आर्म उर्धकडे मारा करतोय. हो डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका खूप चांगला यावेळेला शकावर चेंडू चाललाय. डीप बंद क्षेत्र येतोय चेंडूला फीड करतोय तोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. चांगली सुरुवात केली बिंदासने. 27 धावा आहेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून. अर्जुनभाई पाटील बघा लेग ब्रेक देखील करतात ऑफ ब्रेक देखील करतात ते स्पिन आक्रमण जाणतात ते. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका खूप उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. संख्या 28. धावत आपण कधी बिंदास स्ट्राइक केला आपण बघितले तर आता आशीर्वाद आहे बिंदासच्या नंतर अर्जुनभाई पाटील आता पुढील चेंडू कशा प्रकारे फेकतोय. हो चांगला चेंडू बाहेर काढला लेग ब्रेकच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली यावेळेला. पंच आपण तर लेग बाय चेकून करताय. धावसंख्या आता फल करते आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे. इतर गोलंदाज जर इतक्या धावा देतात तर भाईंनी गोलंदाजी केली तर काय मी तर म्हणजे खूप चांगली गोलंदाजी करतात.
आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकलेत 5, 4 धावा दिलेत, एक बॅटर देखील बाद झालाय. अंतिम चेंडू स्ट्राईकला बिंदास. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. गोलंदाजी आवडायचा टाळ्या होऊन देते 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्यासाठी. काय गोलंदाजी केली बघा ना या षटकामध्ये. भाई आता तुम्ही रेग्युलर गोलंदाजी कराच, खूप चांगली गोलंदाजी केली. नाही आता झेल सुटणारच, आता झेल सुटला त्याला गोलंदाज काहीच करू शकत नाहीये. 11 खेळाडू 10 खेळाडू मैदानात असतात. जेव्हा गोलंदाज करतो तेव्हा त्याच्याकडे झेल उडत आणि पकडणं फार गरजेचं आहे. 29 धावा दाखल करते. अंतिम षटक कोण घेऊन पाहिजे आता. केशव येतोय की आपण बोलले तर मनोज येतोय की अरविंदचा वापर केला जातोय. चला बेतोडीचे कॅप्टन आणि दिव्याचे कॅप्टन टॉस साठी या. आता वेळ घालू नका जरा, कारण का अंतिम सत्र सुरू आहे. अंतिम षटकातील आपण तर अंतिम सत्रातील एक षटक बाकी आहे. केशव आलेत पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. नाही आशीर्वाद ज्यासाठी जाणला तर ती बॅटिंग आज झाली नाही त्याच्याकडून. कॅप दोन्ही खेळाडूंनी एकसारख्या परिधान केलेत. सोपान पाटील देखील येत आहेत, मला वाटतं कॅप्टनच्या भूमिकेत येत आहेत. दिव्याच्या कॅप्टन देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शपलून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली जाते बघा केशवच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. अतुल देखील येत आहेत. नाही आशीर्वाद ज्यासाठी प्रसिद्ध आहे ती बॅटिंग त्याच्याकडून होत नाही. कधी कधी विनोद पाटील असं होतं, जो चांगला बॅटर असतो ना तोच नेहमी संघर्ष करतो मैदानावर, आणि आता तो करतोय संघर्ष. केशव राईट आर्म ओर देखील मारा करतोय. शपल झाल्यात आधीच. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला, यावेळेला पाठवला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, शिवाजी चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा. चेंडू बाक्यात अजूनही अशोक पाटील मला सांगतात 4. 31 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. केशव महाराज राईट आर्म ओर देखंड मारा करतोय. स्ट्रायकरला आशीर्वाद पाटील. आता आधी काय घडलं ते महत्वाचं नाही, आता घडवायचंय. हा चेंडू वेल लेप केलाय, पंच वाईट चिखून करत आहेत. आव्हानच्या दावेने भर. धावसंख्या दाखल करते 32 धावा आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आशीर्वाद पाटील काय करतो पाहिजे, किती धावांचं लक्ष राहतंय काटे 40 प्लस संघासमोर. पंच वाईट चिखून करतायत. रमेश म्हात्रेला कवायत करावी लागते मैदानावर, एक्सरसाइज करावी लागते. इच्छा नाही एक्सरसाइज करायची पण करावी लागते एक्सरसाइज. 33 धावा. ना अशोक पाटील या एक्स्ट्रा धावांना तुम्ही जेव्हा बॅटिंग करताना तेव्हा तुम्हाला फार महागात पडतात. आशीर्वाद पाटील काहीतरी खेळाडूंना धीर देतोय. ओ फटका चांगला यावेळेला खोदून काढलाय. मिड विकेटला चाललाय. डाऊन दी ग्राउंडच्या मध्ये चेंडू. एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. वेगाने धावतायत 2 बॅटर मैदानावर. धावसंख्या धाव फलकाती 35. अजूनही चेंडू बाकी त्या षटकातील. अशोक पाटील मला सांगतायत 3 चेंडूचा खेळ बाकी. 35 झाले. केशव शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा शपलून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती. कुठेतरी न मित्र मंडळ बॅटिंग खराब होते. मंगेश लवकर बाद झाला. त्यानंतर काळूरामला प्रमोट केलं. त्यानंतर त्यांनी देखील बॅटिंग केली नाही. आता बिंदा आपण आशीर्वाद कडून बॅटिंग होत नाहीये. फुलटॉस आहे. पुलच्या माध्यमातून चेंडूला पाठवलं. यावेळेला झेल सुटलाय तिथे स्क्वेअर लेगला. 2 ने धावसंख्या वाढतायत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 37 धावा. अशोक पाटील थोडंसं शांत क्रिकेट बघायला मिळालं या सत्रामध्ये. अंतिम चेंडू पहिल्या सत्रात. आशीर्वाद काय करतो पाहिजे आता. ऑन साइडला वळवलं. यावेळेला डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. आता बॅटर बाद. 1 धाव. 38 झाल्यात. 39चं लक्ष. टॉस देखील आपण करणार आहोत. बेतोडे 40 प्लस विपक्ष दिवा 40 प्लस मध्ये.
तर टॉस देखील आपण करणार आहोत. धीरज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूला जवळ बैठले तर बेतोडी 40+ तर दुसऱ्या बाजूला दिवा 40+. अतुल भगत देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धीरज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. चला अतुल या टॉस साठी. धीरज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. लक्ष्य आपण इथं तिसऱ्या मॅच मध्ये 38 केलेत. 39चं लक्ष्य मातारडी संघाने 39. आपण तर 38 केलेत. 39चं लक्ष्य करायचंय काटाई 40+ संघाला. न अर्जुनभाई पाटीलचं कौतुक करेल. काय गोलंदाजी केली त्या षटकामध्ये, जबरदस्त गोलंदाजी. बघा चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. एक रिव्ह्यू येतो. एक रिव्ह्यू तुमच्याकडे, तुम्ही तो हाईट फॅक्टर साठी वापरू शकता. पंचांना वाटलं तर ते रनआउट साठी घेऊ शकतायत. टॉस झालाय. टॉस कोण जिंकला पाहिजे. सोपान पाटील सांगतात की आम्ही टॉस जिंकलाय, म्हणजे बेतोडी संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन दोन खेळाडू या ठिकाणी मात्र टीमचे कमी आहेत, त्यामुळे इतर संघाचे दोन खेळाडू घेत आहेत आणि आपल्याला 40+ क्रिकेट संघटनेने ही परवानगी दिलेली आहे. हा नियम आहे, पण त्या बाबतीतही आपण बघितलं तर काही बंधन आहेत. एखाद्या टीमने 18ची यादी दिली, 15ची यादी दिली, असा काही नियम आहे की तर त्याला ते दोन फिल्डर मिळणार नाही. तर ती संख्या तिलाही मर्यादा असायला हवी. बऱ्याचदा 18-20 जणांची यादी असते आणि खेळण्यासाठी 8-9 जण येत असतात. तर प्रेषित याचकडून भाईंना एका विकेटसाठी 1000 रुपये आलेले आहेत. ते आमच्याकडे जमा आहे. ती मॅच संपल्यानंतर ते आम्ही भाईंना देऊ. तर मी अशोक पाटील यांना विनंती करेन, आपण हे बक्षीस भाईंसाठी आलेले प्रेषित याचकडून ते आपण मॅच संपल्यानंतर भाईंना देऊ. विकेटसाठी 1000 रुपये आलेले आहेत. आणि काय बॉलिंग केली बघा, सगळ्यात इकॉनॉमिकल बॉलिंग या इनिंगमध्ये भाईंची राहिली. फक्त 4 धावा, 1 विकेट या ठिकाणी प्राप्त केली. केशव महाराज यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या, तिथे 1 विकेट त्यांना मिळाली. मनोज पाटील यांनी 9ची ओव्हर टाकली. अरविंद पाटील यांनी 10 धावा दिल्या आणि केशव चौधरी उर्फ महाराज यांनी 9 धावा अखेरच्या ओव्हरमध्ये दिलेल्या आहेत. वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघतायत एकूण धावा फलक 38. टार्गेट आहे 39 धावांचा. आज आपण कमी धावसंख्येच्या मॅचेस बघतोय. काल आपण थोडंसं वेगळं चित्र बघितलं. काल 96 धावा झाल्या, 67 झाल्या, 53 होताना बघितल्या, 52 देखील झाल्या होत्या. पण सगळ्यात कमी टोटल जी आपण काल बघितली ती 18 होती आणि ती आत्तापर्यंत या सगळ्या मॅचेस जर बघितल्या तर सगळ्यात कमी टोटल आपण बघितली ती 18 धावांची. मात्र आज सकाळीच आपण बघितलं आगासन 27 धावसंख्येवरती ऑल आउट झाला. खऱ्या होता त्यांच्याकडे दोन खेळाडू कमी होते, पण 27 वरती चांगली फाईट दिली त्यांनी साबेच्या अगेन्स्ट. दुसऱ्या मॅचमध्ये दातुलीने विजय प्राप्त केला. गोळवली संघाला त्यांनी पराभूत केलं. बघूया या मॅचमध्ये काय घडतंय. 39चं टार्गेट सेट केलं. 30 बॉलमध्ये हे टार्गेट करायचं आहे. स्वागत आहे सगळ्याच लाडके रसिकांचं.
जे प्रेक्षक युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट अर्थातच UTC वरती आमच्या सोबत जोडले गेल्यात त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, कारण UTC अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असते आणि एखादी टुर्नामेंट तुमच्याकडनं मिस व्हायला नको. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. बेल आयकनला देखील प्रेस करायला विसरू नका. आणि आपल्या एका सबस्क्राईबने जर आपल्याच समाज बांधवाचा भूमिपुत्राचा जर उद्धार होत असेल, त्याची प्रगती होत असेल तर ते चॅनल सबस्क्राईब करायला काय हरकत आहे. आणि सबस्क्राईब करण्यासाठी कुठली बंधनं नसतात की एक माणूस फक्त 2 चॅनल सबस्क्राईब करू शकतो. तो अनलिमिटेड चॅनल सबस्क्राईब करू शकतो. आणि नेहमी म्हटलं जातं की चॅनलची श्रीमंती काय असते ते त्याचे सबस्क्रायबर. ओपनिंग पेअर त्या ठिकाणी दाखल झालेली आपण बघतायत. राजेश आणि सोमनाथ. अरविंद आणि सोमनाथ त्या ठिकाणी आपण बघतायत. सुनील दादा आमचे या ठिकाणी येत आहेत, स्वागत आहे त्यांचंही. वेळ पडल्यास मैदानावरती उतरते असतात आणि जास्त संख्या असली की मग ते म्हणतात की नाही मी मॅच बघेन. टीम सोबत असणं फार महत्त्वाचं आहे, मनाने असणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा एखाद्याला 12th मॅन ठेवलं की त्याला कुठेतरी ते वाईट वाटतं, त्याच्या भावना दुखावतात. पण काही 12th मॅन असं म्हणतात की नाही आमची टीम जिंकली पाहिजे, भले मी आज बाहेर आहे मी पुन्हा टीममध्ये खेळेनच. अतुल भगत यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. इन ॲक्शन मध्ये बघाल दिवा संघाला बेतवडेच्या अगेन्स्ट. ओ कट करतायत, पॉइंटच्या वरून पाठवलाय चेंडू सीमारेषे बाहेर. स्वागत केलंय मंगेश शेलारचा या चौकाराने. पहिलाच बॉल पॉइंटच्या वरून खेळले. पॉवर प्ले सुरू आहे. इनफिल्ड मध्ये सगळे क्षेत्ररक्षक आपण बघतायत, केवळ 2 फिल्डर डीप मध्ये आणि याचाच फायदा घेत असताना एक सुंदर स्क्वेअर कट आपण बघतायत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र काय घडलंय, कमबॅक बघा. मागचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, यावेळेस मंगेशने पुढचाच बॉल गुड लेंथ वरनं सरळ ठेवला होता आणि बॅटची एज घेऊन यशांच्या मागे झेल टिपला गेलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत सोमनाथ पाटील. न्यू बॅटर अर्जुनबाई मैदानावरती दाखल झालेले आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत, पण सध्या इन ऍक्शन मध्ये. हो काय जबरदस्त फटका. आधी बॉलिंग जबरदस्त केली, केवळ 4 धाव आणि इथे बघा 4 धावेने स्वतःचं अकाउंट ओपन करतायत आणि संघाची धावसंख्या घेऊन जात आहेत 8च्या घरात. वॉट अ शॉट. 3 चौका ठोकल्यास 500 रुपये. बॅटची एज. दुसरा आलेला आहे, 3रा आला तर काळूराव मुंडे याच कडून रोख रक्कम 500. 2 आलेले आहेत.
नशिबाची साथ जरूर मिळालेली आहे. आणि बघा एखादा दिवस असतो एखाद्या प्लेअरचा, तसा भाईंचा एक दिवस आहे. आज 4 धावांचं षटक फेकलं, विकेटही प्राप्त केली आणि 2 चौकार ठोकलेले आहेत. आणि बघा प्रेषित यांच्याकडनं बक्षिसात वाढ झाली. आधी मगाशी विकेटसाठी 1000 दिली होती, आता प्रत्येक चौकाराला 1000 रुपये. क्या बात आहे. वाईंच्या अत्यंत जवळचे निकटवर्ती आहे. जमा करा प्रेषित. हो हा चेंडू फुल लेंथ, संपर्क नाही झाला आणि पैसे बाहेर काढलेच होते. सलग 3 चौकाराला आहे की कसे सलग. तर धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले ती म्हणजे 12. टार्गेट आहे 39चं, 27 धावांची अजून गरज आहे. अनंत पाटील या ठिकाणी आलेले आहेत. थोडस सावकाश या. हो हा चेंडू देखील डॉट या ठिकाणी येतोय. काय कमबॅक झालंय मंगेश शेलारचा आपण बघताय. 2 चौकार आले पण त्यानंतर पुढचे 2 बॉल डॉट फेकलेत. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 आहे. अजूनही 27 धावांची गरज आहे आणि 24 चेंडूमध्ये या 27 करायचे आहेत. आता स्ट्राईक वरती येतील पुढच्या ओव्हरमध्ये अरविंद पाटील. काका आणि पुतण्याची जोडी मैदानावरती आणि 2 काका आणि 2 पुतणे बघा. तर आमचे सुनील दादा आणि भाई हे 2 बंधुराज आणि सुनील दादांचे देखील पुतणे आपण बघताय. 2 काका आणि 2 पुतणे मैदानावरती खेळतायत. या टीम मध्ये खेळतायत. मनोज, अरविंद हे 2 पुतणे आहेत आणि 2 काका आपण बघतायत. अर्जुन भाई आणि सुनील दादा आपले. तर काका पुतण्यांच्या जोड्या आपण या आधी बघितल्या आहेत. नांदुरी टीम मध्ये पूर्वी बघितलेल्या आहेत. भरपूर संघामध्ये आपण बघितले आहेत. पण मामा बाच्यांची जोडी आपण पारगाव मध्ये बघितली. नरेश गायकवाड यांची बादशाह आपण बघितलं. तर सुमित डोंगडे, आकाश तारेकर या सगळ्यांनी काय क्रिकेट खेळलाय. सोन्याचा खेळ आजही आपण बघतोय. पूर्वी सोन्याला प्रचंड क्रेज होती सोन्याच्या बॅटिंगची. आजही सोन्या 40+ मध्ये काय कामगिरी करतोय. सोन्या असेल, विश्वास पाटील असेल. ओ पूल केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, आउट ऑफ द पार्क, 6. विजय थँक्यू व्हेरी मच. मिकी माऊस खूप चांगला नृत्य सादर करतायत. आता सुनील दादा आमच्याशी बोलत होते की फार कठीण आहे, गरमी किती वाढत चालली आणि अशा परिस्थितीमध्ये इथे आणखीन एक षटकार. फलंदाज अरविंदच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. धाव संख्या धावफलकावरती फक्त 24 धावा झालेल्या आहेत. टार्गेट अजूनही आपण बघितलं तर 39 धावा टोटल हव्यात. अजूनही 15 धावा करायच्या आहेत. हा देखील शॉट ऑफ लेन, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर आणि जाताना देऊन जाईल अरविंद आणि काटेला 6 धावा. बॅक टू बॅक 3 षटकार.
बघा डाव्या बाजूला शाळेत मुलं चाललेत, नाचत नाचत चाललेत. मिकीला बघतायत. 500 रुपये. बॉल द्या. 30 धावा झालेल्या आहेत. बॉल देऊन टाका. कधी चेंडू गेला, हरवला, फुटला तर नवीन आहे तिथे. तर मिकी माऊसला शाळकरी मुलं बघतायत आणि नाचतायत. पण मिकी माऊस आता एक कार्टून नाही, आता छोटा भीम, डोरेमॉन. गणेश साळुंके यांच्याकडनं 3 षटकाला 500 रुपये. ओ समोर खेळतायत अगदी स्ट्रेट सरळ सीमारेषे बाहेर चौकार. चौतीस धावा झाल्यात. 5 धावांची गरज. हो संपर्क नाही झाला यावेळेस. मात्र चांगलं कमबॅक. मागचे काही चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ फेकली होती बिंदास पाटीलने. यावेळेस मात्र थोडासा पुढे ठेवला ऑफस्टंप वरती. 22 धावा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये आलेले आहेत. 5 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. हो उडवलाय मिड ऑफला फिल्डर चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं आणि काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी. मंगेश शेलार कॅप्टनने टिपला झेल आणि फलंदाज बाद होईल अरविंद. मिकी माऊसला मी सांगेन की थोडंसं इकडे बघू नये नाचा आपल्या या कॅमेऱ्यासमोर नंतर, कारण त्या कॅमेऱ्याने तुम्हाला कव्हर करता येत नाही. यूट्यूबला जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही तुम्ही दिसायला हवेत. इकडे सगळेजण बघतायत. यानंतर अधूनमधून इकडेही चेहरा करून थोडं नाचा आपण. काय मोठे मोठे डोळे आहेत तुमचे बाबा. डोळ्यांच्या आतमध्ये आणि कान बघा, कान बघा किती मोठे आहेत. हवेने सरळ झालेले आहेत. क्या बात आहे. इतके मोठे बाळू पाटलांचे कान असते तर पार आम्ही दिव्याला काय घडले ते ऐकलं असतं. तर दिवा टीम देखील मध्ये आणि चांगल्या पद्धतीने ही संकल्पना आणली आहे. चेअर लीडर्स आपण आणू शकत नाही, काही जण गौतमी पाटीलला आणतात, पण मिकी माऊस सगळ्यांचा लाडका आहे. कित्येक वर्षापासून आपण बघितले. आजपासून तुम्ही 50 वर्ष जर मागे गेलात तर तुम्ही बघा मिकी माऊस, त्याचबरोबर टॉम अँड जेरी कार्टून इतके गाजले आपल्या बालपणी. बाळू पाटील आपण रविवारी बसायचो बघायला, दुसऱ्याच्या घरी बघायचो, त्याने टीव्ही बंद केली का चुपचाप यायला लागायचं. 5 धावांची गरज आहे. हो हो यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने काय फिल्डिंग आहे, सुपर फिल्डिंग. गजानन होते, वेल फिल्डिंग. आणि या प्रकारे आपण बघतात 1 धाव येते. अजूनही 4 धावांची गरज आहे. कट करतायत. यावेळेस चेंडू निघालाय थर्ड मॅनच्या दिशेने. फिल्डर येत आहेत गजानन. अशा प्रकारे चौकार. सामना
जिंकलेले जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40+ ने विजयाचं खातं उघडलंय SRGS 40+ चषक 2025 मध्ये त्यांचं अभिनंदन. मात्राडीला आपण नक्कीच या ठिकाणी शुभेच्छा देऊया पुढच्या स्पर्धेसाठी. या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये थोडीशी निराशा झाली, आणखीन 15-1 धावा झाल्या असत्या तर मॅच थोडीशी टफ झाली असती, पण हरकत नाही. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. तुम्ही वेळेवरती आलात, चांगला प्रयत्न तुम्ही केला, चांगला खेळ तुम्ही सादर केला, त्याबद्दल मात्र टीमचे आम्ही कौतुक करतोय. आणि